मे या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे। या दिवशी दान करण्याचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे। तर आता सध्या अधिक मासामध्ये आलेला हा गुरुपुष्यामृत योग आहे आणि अधिकस्य अधिक फलम असं अधिक मासाचं फळ सांगितलेलं आहे। तर जेवढं गोष्टी उपासना करू, जेवढ्या छान छान गोष्टी करू, तर त्या आपल्याला भरभरून मिळणार आहेत। तर हरभऱ्याची डाळ आहे, गूळ आहे, यांचं दान करू शकता। तुमच्या मैत्रिणी, वाई, कुटुंबातल्या व्यक्तींना छोट्या छोट्या भेटवस्तू देऊ शकता। घरातील स्त्रियांचा सन्मान करू शकता। तुमची आई आहे, पत्नी आहे, बहीण आहे, मुलगी आहे, काकू, मावशी, घरातील कोणतीही स्त्री असेल तर तिला प्रेमाने काहीतरी गोड खाऊ देऊ शकता। कारण आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला आदिशक्तीचं रूप मानलेलं आहे, लक्ष्मीचं रूप मानलेलं आहे। तर देवाला फळे, श्रीखंड, पुरण आहे, पुरणपोळी आहे, खीर, बेसन लाडू किंवा दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवू शकता। यथाशक्ती जे आपल्याकडे आहे ते करावं। शक्यतो पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई ठेवली तर अधिक चांगलं। आता अनेक लोक या दिवशी म्हणजे सोनं खरेदी करतात, पण आत्ताचा जर आपण काळ पाहिला, आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी देशवासियांना आर्थिक शिस्त पाळण्याचं आवाहन केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये इंधन आहे, सोनं आहे आणि इतर आयातींमुळे देशाचं परकीय चलन मोठ्या प्रमाणात बाहेर जातं। त्याचा परिणाम नक्कीच देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो आणि आपण आपल्या घरात भविष्यासाठी सेव्हिंग करतो, बचत करतोच ना। मुलांचं शिक्षण आहे, लग्न आहे, अचानक येणारे खर्च आहेत, यासाठी जशी आपण काटकसर करतो, बचत करतो, अगदी तसंच आपलं राष्ट्र हे सुद्धा आपलं कुटुंब आहे आणि त्यामुळे आजपासून बचतीची सवय करणं ही सुद्धा एक प्रकारची राष्ट्रसेवा आहे। त्याच्यामुळे सोन्याला एक दुसरा पर्यायी उपाय आपण याच्यात बरेच सांगितले आहेत। असं काही कंपल्सरी नाही की सोनंच घ्यायला पाहिजे। आणि तुम्ही जर एक छोटासा उपाय करायचा असेल तर आपण देवापुढे आपल्याकडे जे काही असतील छोटीशी रक्कम ती देवासमोर ठेवा आणि संध्याकाळी ती एका डब्यात किंवा तुमच्या बचतीच्या पेटीत, काही जण असे सेव्हिंग म्हणून घरामध्ये बचत करण्याच्या पेट्या असतात त्याच्यात ठेवू शकता आणि नंतर मग थोडी थोडी त्याच्यात भर घालत जा। ही एक छोटी सवय तुमचा पुढे मोठा आधार बनू शकते। आणि या दिवशी तुम्ही एखादं चांदीचं निरांजन जर घरात असेल किंवा खरेदी करू शकत असाल तर नक्की खरेदी करा आणि घरात तुपाचा दिवा लावा। तुपाचा दिवा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि असं मानलं जातं की लक्ष्मीला फक्त पैसा आवडत नाही, तर लक्ष्मीला स्वच्छता, स्वच्छ विचार, चांगलं वर्तन आवडतं। आजपासून प्रत्येकाने एकमेकांचा आदर करा, घरातील स्त्रियांचा आदर करा, व्यसनं टाळा, शिवीगाळ टाळा, अहंकार, इतरांना दुखावणं या गोष्टींपासून दूर राहा। गुरुपुष्यामृत योग म्हणजे फक्त खरेदीचा दिवस नाही, तर चांगल्या सवयी सुरू करण्याचा हा दिवस आहे, सकारात्मक विचार करण्याचा हा दिवस आहे आणि आयुष्यात स्थैर्य आणण्याची सुरुवात करण्याचा दिवस आहे।